नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर पांडुरंग कल्याणकर आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजेच शेतकरी उत्पादक संस्था. नेमकं फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय, ती कशा पद्धतीने स्थापन केली जाते, तिची काय कार्य असतात, तिचे कोण सभासद होऊ शकतात आणि शेतकरी उत्पादक संस्था यशस्वी होतात का, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतात. तर मला वाटतं या प्रश्नांची सोडवणूक या व्हिडिओमधून निश्चितच होईल. तेव्हा आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा, तसंच इतरांना सुद्धा शेअर करावा ही विनंती. ठीक आहे, ओके. तर आपण आता या ठिकाणी दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी जी आहे या ठिकाणी उभा आहोत. तर नेमकं फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणजे काय असतं आणि याच्यामध्ये एखादी यशस्वी फार्मर प्रोड्युसर कंपनी कशा पद्धतीनं कार्यरत असते ते आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तर आपण बघत असाल की कळमनुरी तालुक्यामध्ये हिंगोली कळमनुरी रोडवर ही दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे आणि या ठिकाणी शेतकरी आपला माल घेऊन या ठिकाणी विक्रीसाठी येत आहेत आणि त्याची विक्रीसुद्धा होत आहे. म्हणजे डायरेक्ट लोकांना इथं कॅश काउंटरवर विक्री केल्यानंतर मालाचं त्याचा मोबदलासुद्धा मिळत आहे. तर आपल्यासोबत गंगाधरजी श्रंगारे की जे या कंपनीचे संचालक आहेत ते आपल्यासोबत आहेत. तर आम्ही त्यांना विनंती करेल की नेमकं फार्मर प्रोड्युसर कंपनी काय असते ते त्यांनी सांगावं. फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भारत शासनाच्या कंपनी ॲक्ट खाली नोंदणीकृत झालेली एक संस्था आहे. याच्यात ही सहकारी संस्था आणि प्रायव्हेट लिमिटेड संस्था याचा स्वर्णमध्य साधून हा शेतकऱ्यांसाठी ही एक योजना भारत सरकारने आणलेली आहे आणि त्या अंतर्गत कंपनी ॲक्ट खाली या संस्थांची नोंदणी होते. यात जे काही सभासद किंवा डायरेक्टर प्रोमोटर असतात ते शेतकरी असले पाहिजे, सातबाराधारक असले पाहिजे, ही एक अट असते. त्या अंतर्गत आम्ही ही दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी साधारणतः 10 ऑगस्ट 2020 रोजी स्थापन केलेली आहे. त्याचे 10 लोक जे आहेत ते व्यवस्थापन पाहतात, 5 डायरेक्टर आणि 5 प्रोमोटर आणि या अंतर्गत साधारणतः 250 शेतकरी सभासद आहेत आणि आज रोजीपर्यंत 5 वर्षात आम्ही 22,000 लोकांपर्यंत शेतकऱ्यांसोबत आम्ही हा कंपनीचा व्यवसाय केलेला आहे. त्या अंतर्गत आम्ही जे हिंगोली जिल्ह्याचा विचार केला तर नगदी स्वरूपात जे पिकं इथं होतात जास्तीत जास्त तूर, सोयाबीन, चणा आणि हळद या 4 पिकात आम्ही काम करतो. आणि हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत हिंगोली जिल्हा आता एक भारतातील 1 नंबरचा उत्पादक जिल्हा म्हणून पुढं आलेला आहे. हळदीची राजधानी म्हटलं तरी चालेल आणि त्या दृष्टीनं हळदीच्या मग लागवडीपासून विक्री व्यवस्थापनापर्यंत शेतकऱ्यांच्या आम्ही सोबत असतो. हळद जी आहे ती प्रोसेस करून देशांतर्गत आणि विदेशात पण आपण ही निर्यात करत असतो. शेतकऱ्यांना इथं आल्याच्या नंतर त्याच्या मालाला योग्य असा भाव कसा देता येईल, त्याच्या वाहनात कसा भाव देता येईल, वजनमापात काय आपल्याला पारदर्शकता आणता येईल, या सर्व दृष्टीनं आणि पैशाच्या बाबतीत फसवणूक होणार नाही, या सगळ्या सुविधा दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी म्हणून आपण इथं देत आहोत. आता याच्यामध्ये आपल्याला एक मुद्दा आहे की मार्केट कमिटीसुद्धा आहे आणि आपलं हे जे फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे तर दोन्हीमध्ये काय आपल्याला फरक सांगता येईल नेमकं किंवा फायद्याचं कसं शेतकऱ्यांसाठी? समिती आणि फार्मर प्रोड्युसर कंपनी यातला जो मुख्य जो फरक आहे तो इथं जो व्यवहार आहे शेतकऱ्यांच्या डोळ्या देखत आणि स्टँडर्ड पॅरामीटरच्या नुसार शेतकऱ्यांच्या देखत आपण इथं पार पाडत असतो. खाजगी कृषी उत्पन्न बाजार समितीचा जो कायदा आला त्या अंतर्गत आम्हीही दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी खाजगी कृषी बाजार इथंही चालू केलेला आहे. त्या अंतर्गत जे आहे ते मधला जो आडत्या किंवा दलालाची जी साखळी आहे
ती साखळी आपण इथं मोडून काढलेली आहे. आडत किंवा कट्टी हमाली या ज्या गोष्टी कट्टी किंवा इतर जास्तीचे जे खर्च आहे ते इथं लागत नाहीत. बारदाण्याचं जो वजन आहे ते ॲक्च्युअल वजन घेतल्या जातं. कुठलीही कट्टी घेतल्या जात नाही. मालाची जी प्रतवारी करतो किंवा साफसफाई करतो ही आपण विनामूल्य शेतकऱ्यांना करून देतो. जसं की सोयाबीनचं किंवा याचं चण्याचं जे मात्र आहे आपण हे टाळून देतो. त्याचं कुठल्याही प्रकारची शेतकऱ्यांना जे काही फीस आहे किंवा जे काही भाडं आहे ते लागत नाही. ओके ओके. आणि दुसरी बाब आहे अशी की या फार्मर प्रोड्युसर कंपनीमध्ये आता किती लोकांना म्हणजे कायमस्वरूपी आहेत, जे मंथली ज्यांना आपण पेमेंट करतो, आणि डेली वेजेसवर किती आहेत? तर साधारणतः या हिंगोली आणि त्यातल्या त्यात कळमनुरीसारख्या मागास तालुक्याचा जर विचार केला तर इथं उद्योगधंद्याचे आणि रोजगार निर्मितीची अतिशय वणवा होती. इथले जे काही स्थानिक रोजगार निर्मिती इथं होत नव्हती त्या दृष्टीनं पाहिलं तर आम्ही कंपनीच्या पेरोलवर साधारणतः 50 मुलं आणि इथं दररोज दैनंदिन काम करण्यासाठी लागणारे 200 ते 250 आता 300 रोजगाराची इथं निर्मिती झालेली आहे. आणि जाणीवपूर्वक या स्थानिक परिसरातीलच हे सर्व कामगार आहेत. त्यासोबतच हा डायरेक्ट रोजगाराचा जर हे सोडला तर इथं येणारे वाहनवाले, इथं चालणारे दुकान आणि या कळमनुरीच्या मार्केटवर जर पडलेला जो काही फरक आहे तो जर पाहता साधारणतः 1000 रोजगाराची इथं निर्मिती झालेली आहे. कंपनी जी आहे तो वार्षिक साधारणतः 350 ते 400 कोटी रुपयापर्यंत टर्नओव्हर गेलेला आहे. म्हणजे पर डे साधारणतः 1 कोटी रुपयाची उलाढाल इथं होते. आणि ही झालेली उलाढाल याच मार्केटमध्ये खर्च झाल्यामुळं रोजगाराची निर्मिती बऱ्यापैकी झालेली आहे. ओके, धन्यवाद गंगाधरजी. आपल्यासोबत कोण कोण असतं आपल्या कंपनीमध्ये? जे 5 आहेत लोक प्रामुख्यानं, तर ते कोण कोण आहेत? साधारणतः सूर्याजी शिंदे, तानाजी शिंदे, मी गंगाधर श्रंगारी, गणेशराव मस्के असे आम्ही इथं जे काही डायरेक्टर लोक आहेत ते इथं प्रत्यक्षात इथं शेतकऱ्यांसोबत काम करतो. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्यांच्याशी संवाद साधून त्या समाधान होईपर्यंत आपण त्यांचा ची चर्चा करून नंतर माल खरेदी करतो. 5-6 लोक आम्ही इथं काम करतो जे की शेतकऱ्यांच्या वतीनं आणि शेतकऱ्यांसाठी काम चालू आहे. ओके, धन्यवाद गंगाधरजी. आपल्या जे फार्मर प्रोड्युसर आहे दत्तगुरू फार्मर प्रोड्युसर कंपनी, ती चांगल्या प्रगतीनं वाटचाल करत आहे आणि त्याच्यामुळं अनेक लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधीसुद्धा या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत. तर आपल्या कंपनीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि आपण जे आपलं मत दिलं या ठिकाणी, तर हे निश्चितच यामुळं एकतर फार्मर प्रोड्युसर कंपनीची कन्सेप्ट क्लिअर होईल आणि अन्य लोकांनासुद्धा त्याच्यामध्ये काम करण्याची प्रेरणा मिळेल. आता हे जे काही आपण व्हिडिओ पाहत आहात हा व्हिडिओ आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर पांडुरंग कल्याणकर याचे आम्ही सुरुवातीपासून सोबत होतो यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत आहे. आणि ह्या सर्व वाटचालीमध्ये आम्ही एक अर्थशास्त्राचे विद्यार्थी म्हणून अर्थशास्त्र समजून घेऊन मग शेतकऱ्याचा असो कंपनीचा असो त्या दृष्टीनं प्रत्येक टप्प्यावर त्यांना आम्हाला काही जर मदत लागली तर सरांचं मार्गदर्शन नेहमी असतं. तर फुलउमरी इथे उपप्राचार्य म्हणून सध्या कार्यरत आहेत. आज त्यांचा स्वतःचा मालही घेऊन ते आले आणि भेटण्याची आमची जी काही बऱ्याच दिवसापासून भेट नव्हती तीही झाली. आणि असंच सरांचं मार्गदर्शन तुमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी मिळत राहील. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. ओके, इथे याचं एक शेतकरीसुद्धा आहे, तर त्यांचंसुद्धा आपण मत घेऊयात. काय मत आहे आपलं आणि आपलं नाव आणि आपलं मत सांगा. मी शुभम बाबूराव चव्हाण मौजा. आज आपण हळद आणली होती इथे. हळदीला मस्त चांगला भाव दिला, चांगल्या पद्धतीने कटा झाला. नंबर 1, काही विषय काही अडचण नाही. ओके, बघा शेतकरीसुद्धा या ठिकाणी आल्यानंतर समाधानी आहेत. तर धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक बटनला क्लिक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच चॅनलचे सदस्यत्व घ्या ही नम्र विनंती.